आपण सोया मिल्कची सोलकढी बघणार आहोत. सोया मिल्कची सोलकढी आपण बघणार आहोत. प्रचंड मोठी डिश आहे ही, प्रचंड वेळ लागणार आहे, त्यामुळे कुठेही डिस्टर्ब न करता स्वतःला फोकस करून बघा. ओके, साहित्य सांगतेस मला? सोया मिल्क 300 ml, कोकोनट मिल्क 100 ml, कोथिंबीर चवीप्रमाणे, मिरचीचं वाटण आणि लसणाचं वाटण चवीप्रमाणे, ओके, स्वादानुसार मीठ, जिरे पावडर स्वादानुसार आणि 1 चमचा कोकम आगळ. कोकम आगळ. ओके, साहित्य बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल किती मोठी आहे ती आपली रेसिपी. ओके, आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. आता सर्वात प्रथम आपण सोया मिल्क घेणार आहोत. आता एक्झॅक्टली सोया मिल्क हे अनस्वीटन डाएट साठी अनस्वीटन आपण यूज करतो आणि अनस्वीटन सोया मिल्क हे अजिबात टेस्ट नसते, त्याला अजिबातच म्हणजे खूपच टेस्टच नसते. तर त्यासाठी आपण कोकोनट मिल्क पण यूज करणार आहोत. तर कोकोनट मिल्क मधनं आपल्याला एक वेगळी चव येणार आणि त्याप्रमाणे कॅलरी इंटेक कमी होणार. आपण जर कोकोनट मिल्कची पूर्ण सोलकढी केली तर त्यामधनं आपल्याला कॅलरीज जास्त मिळणार आहे आणि सोया मिल्क मधनं आपल्याला लॅक्टोज फ्री आहे, म्हणजे मिल्क शुगर जे म्हणतो आपण ते सोया मिल्क मध्ये नाहीये. आणि ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यासाठी सोया मिल्क खूप उपयुक्त आहे. ओके, म्हणून आपण दोन्ही लॅक्टोज तर दोन्ही आपण मिक्स करून करणार आहोत. ओके, हे सुद्धा घालू त्यात? हो, हे 100 आहे ना आपलं. ओके, थोडीशी कोथिंबीर घालायची. हे घालू? आलं लसूणची पेस्ट, नावाला ना, जिरे पावडर अर्धा चमचा घालायला हरकत नाही. त्यानंतर कोकम आगळ 1च चमचा घालायचा आहे. बर, हे मध्येच कोकम कुठून आलं? कोकमनी एक छान रंग येणार आहे त्याला, पिंकिश, आणि ते अँटीऑक्सिडंट रिच आहे. 1 चमचा ना. मीठ सगळ्यात शेवटी ना. मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. आपण आज जास्तीत जास्त सोयाचे प्रकार बघितलेत, कारण सोया हे आपल्या शरीराला अतिशय हितकारक असं गोष्ट आहे नाही का. सोया मिल्क फ्लेवर्स मध्ये पण मिळतात, व्हॅनिला, चॉकलेट, पण अनस्वीटन सोया मिल्क आपण लो फॅट असल्यामुळे ते प्रिफर करतो. ओके, आणि सोया मिल्क मध्ये मोस्टली कसं आहे की मिल्क मध्ये जे लॅक्टोज असतं ते बऱ्याच जणांना पचत नाही. जर इंटॉलरंट ज्यांना आहे त्यांना सोया मिल्क मोस्टली प्रेफरेबल आहे. हे झालं का आता आपलं? हो, ते ह्याच्यात घालायचं. तुम्ही कशात घालता ह्याला महत्व नाही आहे, हे कसं लागतं ह्याला महत्व आहे, बरोबर आहे की नाही. इथे घेऊया. अग्नी घालू का? काय ग्लास उभा आहे ना, त्यामुळे आम्ही काठोकाठ भरत नाही. काय सांडायचे चान्सेस जातात ना. आता प्यायचं ना? हो, आता प्यायला हरकत. थंड करून प्यायचं जास्त मजा येईल ना. खूपच छान लागेल. खूपच छान लागेल. मी फ्रीज मध्ये ठेवतो, तुम्ही लिहायला घ्या. खूप मोठी आहे की नाही रेसिपी. मॅक सोया कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 300 ml सोया मिल्क, 100 ml नारळाचं दूध, कोथिंबीर, लसूण मिरची पेस्ट, मीठ, जिरेपूड आणि 1 चमचा कोकम आगळ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये सोया मिल्क घेऊन त्यामध्ये नारळाचं दूध, कोथिंबीर, लसूण मिरची पेस्ट, 1 चमचा कोकम आगळ आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि थंड करून सोया कढी सर्व्ह करावी.